बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज जाहीर सांगता सभा होणार आहे। या सभेसाठी राज्याचे मंत्री भुजबळ साहेब देखील उपस्थित आहेत। साहेब, आज सांगता सभा होती, काय सांगाल, काय लोकांना आव्हान कराल? असं आहे की एक तर सर्वच प्रमुख पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे सुनेत्राताईंचा आजच विजय झालेला आहे। परंतु काही अपक्ष वगैरे जे आहेत, कशासाठी त्यांनी फॉर्म भरला, कोण बीडचे आहेत, कोण नाशिकचे आहेत, कोण कुठले आहेत, त्याच्यामुळे निवडणूक होणार आहे। आणि या निवडणुकीला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे। अजितदादांची जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ते गेले, त्या पार्श्वभूमीवरची निवडणूक होते आहे। आणि म्हणून आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांसहित सगळे, जरी त्यांना माहिती आहे सगळ्यांना की कुणीही कुठलाही पक्ष उभा नाही त्यांच्या विरोधात, तरी सुद्धा एक भावना म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज हे सगळे नेते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। म्हणजे सरकारी पक्षाचे नेते येत आहेत हा तर मुद्दा आहेच, पण विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला। आपले उमेदवार उभे केले, त्यांनी विड्रॉ केले, काँग्रेसनं सुद्धा। आणि त्यातले काही नेते जे आहेत ते सुद्धा जे आहेत येत आहेत, मी असं ऐकलं, ही आनंदाची गोष्ट आहे। एकंदरीत बारामतीची पोटनिवडणूक होती, सध्या देशात विश्वविक्रम होईल, देशात रेकॉर्ड होईल असं बोललं जाते, कारण देशातील रेकॉर्ड 2,13,000 आहे। काय वाटतं याबाबत संदर्भात? मला वाटतं साहजिक आहे की एवढंच आहे की मतदारांनी काय, आता कोण उभेच नाहीये ताईच्या विरुद्ध, दादा ताई निवडूनच येणार आहे, मग काय जायचं मतदान करायला, कशाला जायचं, ऊन खूप आहे, असं जर त्यांनी ठरवलं तर मात्र जे आहे आपली अपेक्षा पूर्ण होणार नाही। म्हणून आपल्याद्वारे मला विनंती करायची आहे, ताई जरी निवडून आल्या तरी दादांवरचं प्रेम जे तुमचं आहे ते व्यक्त करण्यासाठी आपण तिथे मतदान केंद्रात केलं पाहिजे, बारामतीच्या सर्व मतदारांनी, आणि सुनेत्राताईंना मतदान केलं पाहिजे, तरच हा मतदानाचा जो आहे एकूण टक्का जो आहे आणखीन पुढे जाईल। साहेब, त्या दिवशी प्रचार सभेत मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की दादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, मात्र वहिनी मुख्यमंत्री होती, कसं बघता येईल? माझं असं म्हणणं आहे की निवडणुकांच्या वेळेला या अशा प्रकारची जी आहेत विधानं ही मला न पटणारी विधानं आहेत। कारण असंच एकदा पवार साहेबांच्या बाबतीमध्ये नाशिकला त्यावेळेला काँग्रेस बरोबर आम्ही होतो, आणि आमच्यातल्या एका नेत्याने त्या मीटिंगमध्ये सांगितलं, अभी नाही तो कभी नाही, पवार साहेबांना आमचा प्रधानमंत्री। आता काँग्रेसवाल्यांनी जे आहे ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत अनेक उमेदवारांचं कामच केलं नाही। तर ही काही वेळ नाही, निश्चितपणे ते होतील, पण ते आज ही वेळ नाही हे सांगण्याची। त्यातून जे इतर पक्षांना सुद्धा जे आहेत त्यांचे कार्यकर्ते, नेते हे त्यांना लक्षात येतं की हे काय आहे ते, पण कार्यकर्त्यांचा गैरसमज होतो, म्हणून होतील, आज नाही 5 वर्षांनी 10 वर्षांनी अनेक महिला मुख्यमंत्री झाल्यात, मायावती झालेल्या आहेत, सुचिता कृपलानी झालेली आहेत, ममता बॅनर्जी झालेली आहेत, तिकडे राजस्थानमध्ये सुद्धा झालेले, तर सुनेत्राताई सुद्धा होणारच। पण आज हे असं बोलून हे वातावरण थोडंसं जरा हे गढूळ करू नये असं माझं स्वतःचं मत आहे। बाकी आता कोण काय बोलणार त्याचं मी काय सांगणार। विलिनीकरणासंदर्भात वेळोवेळी चर्चा होत असते, सध्या देखील अनेक वेळा चर्चा होताना पुन्हा दिसते, कसं पाहता सध्या विलिनीकरणाची? असं की माझ्यापर्यंत तरी अशी काही विलिनीकरणाची काही चर्चा नाही आहे, आणि आता काही विलिनीकरणाची काही चर्चा जर काय करायची असेल की नाही, तर आमचे प्रमुख अध्यक्ष जे आहेत ते सुनेत्राताई आहेत, त्यांच्या सगळ्या टीमला वगैरे आपल्याला सगळ्यांना विचारात घेऊन, आणि तसंच काही जर प्रपोजल असेल, सध्या या क्षणाला आमच्या अजेंड्यावर हा विषय नाही,
आणि त्याचप्रमाणे जयंत पाटील पवारसाहेब गटाचे त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या सुद्धा अजेंड्यावर हा विषय नाही. त्यामुळे दोघांच्या अजेंड्यावर हा विषय सध्या नाही. ज्यावेळेस अजेंड्यावर कदाचित तो परत आला तर सुनेत्राताई जे आहेत ते योग्य तो निर्णय घेतील. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची 10 मे पर्यंत चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे. भूमिका स्पष्ट करावी असं ते देखील सांगितले, नाही तर सरकारला महागात पडेल असं रोहित पवार म्हणतात. ठीक आहे, ते काय म्हणाले मला काही कल्पना नाही, त्याच्यावर मी कॉमेंट सुद्धा करणार नाही. पण आमच्या ज्या नेत्या आहेत सुनेत्राताई त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या तपास यंत्रणांचा जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही असं सुनेत्राताईंनी स्वतःच म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यापेक्षा अधिक काही बोलू शकणार नाही. विधान परिषदेसाठी आता निवडणूक होत आहे. अनेक जण उमेदवारी मागताना दिसत आहेत. पक्षातर्फे काही निर्णय घेण्यात आलाय का? कोणाला उमेदवारी असं काय सांग? नाही, आता आम्ही म्हणजे मला तरी कल्पना नाही. सध्या तरी जे आहे सुनेत्राताईंच्या ह्या निवडणुकीमध्येच सगळे लोक आहेत आणि मग योग्य वेळी सुनेत्राताई निर्णय घेतील. साहेब, आज खरं तर सांगता सभा होती. सुप्रिया सुळे सभेला येत आहेत, मात्र पवार साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने सभेला येत नाहीत असं वहिनी म्हणाले. सुनेत्रा सकाळी सुप्रियाताई सुळे आल्या याचा अर्थ शरद पवार साहेबच आल्या. त्याच्यामध्ये त्यांच्यात काय भेदभाव करण्यात का? आणि हे तर खरं आहे की पवार साहेबांची प्रकृती ठीक नाही नक्कीच. आणि या एवढ्या उन्हामध्ये त्यांनी बाहेर पडणं हेही योग्य नाही. परंतु सुप्रियाताई आल्या म्हणजे आले पवार साहेब. सगळे पवार साहेब आले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आले, सगळे आले. खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये सांगता सभा होते. या सांगता सभेला राज्यातील मंत्री छगन भुजबळ असतील, तसेच अनेक मंत्री आहेत, शिवसेनेचे उदय सामंत, अनेक जण या सांगता सभेला येणार आहेत. आणि ज्या उमेदवार आहेत महायुतीच्या सुनेत्रा पवार ह्या देशात लीड घेऊन निवडून येतील अशी देखील आशा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.